कातपूर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतशील शेतकरी श्री विकास मोरे साहेब या ठिकाणी आहेत. मित्रांनो, त्यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये मी आज आलेलो आहे. मित्रांनो, त्यांची 5 एकरची बाग आहे आणि 5 एकरच्या बागेमध्ये 1045 एवढे मोसंबी झाडे आहेत. आणि मित्रांनो, ही 1045 मोसंबीची झाडे यावर्षी 48,50,000 रुपयांना त्याची विक्री झालेली आहे. नेमकं आता या मोसंबी उत्पादनाचं गणित काय आहे ते आपण श्री विकास मोरे साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. राम राम. राम राम. ही व्हरायटी कोणती आहे तुमची मोसंबीची? न्यू शेलर. न्यू सेलर व्हरायटी आहे. हो. लागवड कधी केली होती? 2010 साली. 2010 ला, म्हणजे आज जवळपास 16 वर्ष चालू आहे. हो. याच्यामध्ये तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं करता? पाणी व्यवस्थापन मी आमचे आदरणीय गुरु डॉक्टर एम बी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने मी पहिल्या वर्षी ड्रीप वरती बागीच्या फोडण्याचा प्रयत्न केला होता. अच्छा. परंतु मला त्याचं काही जजमेंट पूर्ण काही 100% काही जमलं नाही, त्यामुळे बगीचा पाहिजे तसं काही फुटला नव्हता. मग नंतर मी साहेबांशी बोलून मग आपण जसं म्हणतो मोकळं पाणी, अच्छा, त्या पद्धतीनं बगीचा फोडला तर 100% फूट चांगली झाली आणि गळ पण काही झालेली नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट फ्लड इरिगेशन पाणी देता, म्हणजे मोकळं पाणी देता परत ह्याला. ओके. याच्यामध्ये ड्रीपनं जर पाणी दिलं तर जेवढं पाणी त्या हे जे झाडाचं वय आहे, झाडाच्या वयानुसार त्या मुळ्या पांगलेल्या असतात. हो. आणि त्यानुसार जर ड्रीपनं पाणी दिलं तर काय होतं की ते जागेवरच राहतं. आणि जर आपण फ्लड इरिगेशन पाणी दिलं, मोकाट सिंचन पद्धतीने वापर केला तर निश्चित त्याच्या मुळ्यांना पूर्णपणे पाणी भेटतं. अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करता. ओके. त्याच्यामध्ये आता खत व्यवस्थापनामध्ये काय सांगता येईल? खत व्यवस्थापन कशा प्रकारे करता? खत व्यवस्थापनात साहेब मी माझा जास्तीत जास्त भर हिरवळीचं खत, त्याच्यानंतर तुमचं शेणखत हे मी गेल्या 6 वर्षापासून सतत 70 ट्रॅक्टरच्या पुढे शेणखत या 5 एकरला टाकतो. 70-80 एक वर्ष मी 100 ट्रॅक्टर पण शेणखत टाकतो. म्हणजे दरवर्षी बाग हो. अगोदर तुम्ही याच्या मित्रांनो सेंद्रिय शेतीकडे जास्त या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी वापर केलेला आहे निश्चितच. ओके. तर त्याच्यामुळं जे की तुम्हाला रासायनिक खते वापरायची आहेत, ती रासायनिक खते तुम्ही प्रमाण पण कमी वापरता. आणि जे आपण म्हणतो अतिरिक्त खताना जे तुमची फळगळ होते, कुठल्याही रोगराईची समस्या जास्त वाटते, ती कमी होते. निश्चितच. तर याच्यामध्ये बाकी तुम्ही आता शेणखत वापरतायच. तुम्ही रासायनिक खतामध्ये मी दाणेदार आणि पोटॅश हे 3 बेसल डोस भरताना वापरले जातं. आणि दुसऱ्या पाण्याला मायक्रोन्यूट्रन दिले जातं. एका झाडाला 250 ग्राम पर्यंत मायक्रोन्यूट्रन आपण देतो. मायक्रोन्यूट्रिएंट किती? 250 एका त्याच्यामध्ये सगळे झाले झाडाला. अच्छा, म्हणजे सगळं सूक्ष्म. हो, सगळं टोटल. ओके. हो. सुट्ट आणायचं, त्याला मिक्स करायचं आणि मग ते पाण्याच्या पुढे प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्य सुट्टे पॉकेट आणायचे, ते एकत्र मिक्स करून तुम्ही त्या फ्लड इरिगेशन मध्ये पाण्यात डायरेक्ट देऊन टाकता. ओके. आता तुम्ही जे समजा तुम्ही पोटॅश, दाणेदार आणि दुसरं कोणतं युरिया, हे खत तुम्ही किती प्रमाणात देता? प्रत्येक झाडाला किती देता? प्रत्येक झाडाला आपल्या वयानुसार खत द्यायला पाहिजे. जसे शास्त्रोक्त पद्धतीनं आहे, झाड असेल तर त्याला युरिया तुमचा 1.5 किलो गेलाच पाहिजे. त्याच्यानंतर दाणेदार जे हे 2 किलो बसलंच पाहिजे. आणि पोटॅश 900 ग्राम ते 1 किलो पर्यंत पोटॅश 10 वर्ष झाडाला गेलं पाहिजे. 10 वर्षाला. तर मित्रांनो बघा, अतिशय अभ्यासपूर्ण आधुनिक शेती पद्धती बरोबरच सेंद्रिय शेतीचा अवलंब करून कमीत कमी रासायनिक खताचा वापर करून जास्तीत जास्त सेंद्रिय खतावर भर देऊन या ठिकाणी ही बाग हे जोपासत आहेत. आता याच्यामध्ये जे काही कीड आणि रोग याचा काही प्रादुर्भाव होतो का? नाही, होतो, पण निश्चितच इतर बागेपेक्षा आपल्याकडे कीड रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी आहे. तुम्ही आज बी प्रत्यक्षात कुठल्याही झाडावरती जाऊन बघू शकता की तुम्हाला इतर लोकांच्या तुलनेत आपल्याकडं म्हणजे लगेच नाही म्हणलं तरी चालेल, कुठलाही रोग डॅशेस कुठलंच नाही. नेमकं याचं काय कारण असेल बरं? ते जैविक जे आपण जे वापरतो सगळं सेंद्रिय वापरतो, फक्त रासायनिक आहे नाही असं नाही 100%, पण त्याचं एकात्मिक शेती पद्धतीचा तुम्ही वापर करताय. त्याच्यामध्ये सगळ्यांनाच माहित आहे की मोसंबी या पिकामध्ये ज्यावेळेस मोसंबी पिकण्याच्या अवस्थेमध्ये असते त्यावेळेस फ्रूट सकिंग मॉथ म्हणजेच पतंग मोसंबीवर अटॅक करतो आणि
फळ गळीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं, फार तो पूर्ण फळ खराब करतो. याविषयी तुम्ही काय सांगाल? त्याचा अटॅक आपल्या बागेवर होतो का? नाही सर, याचं कारण मी असं सांगेल की आमचे गुरुजींना जसं सांगितलंय, आदरणीय डॉक्टर एम बी पाटील साहेब जसं सांगता की याची सुरुवातच पैठण तालुक्यातून होती. जो गोदाम त्या ठिकाणी गुळवेलाचं प्रमाण हे खूप अधिक आहे. अच्छा, आणि फ्रूट सेकिंग मॉथ जो आहे, बरोबर आहे. तो जो सुरुवातीला जिथून फळ पक्व होण्याची अवस्था असती, की त्याला म्हणजे एक नैसर्गिक ताकद आहे त्या डासामध्ये की बरोबर ऑब्झर्व करतो का आज ह्या बागेतच फळ पक्व झालेले आहेत. तर एका रात्री तो 40 किलोमीटर पर्यंत अंतर कापू शकतो. बघा, त्याच्या लक्षात आलं की ह्या ठिकाणी फळपक्व झालेलं आहे, तर ते तिथपर्यंत जातो म्हणजे जातो. आपल्या इकडे त्याचा परिणाम न होण्याचं कारण असं आहे की आपली ऍक्च्युली बाग ताण हा सगळ्यात लेट असतो. आपण पाणी पण सगळ्यात लेट फोडतो. बरं. आणि आमच्या भागातलं जे फळपक्व अगोदर जे पाणी फोडलेले आहेत त्यांचे जे फळ लवकर पक्व होतात त्यांना त्रास जाणवतो. पण आपण सगळ्यात लेट असतो, त्या पिरियडला आपल्या फळांची क्वालिटी एकदम हार्ड असते, त्याच्यामुळे फ्रूट सेकिंग मॉथचा आपल्याकडे कुठलाही परिणाम नाही. बघा, निश्चितच बाग कधी धरावी, त्याला ताण कधी द्यावा, याचं काटेकोर नियोजन केल्यामुळेच हे सर्व काही शक्य आहे. आणि जे फ्रूट सेकिंग मॉथमुळे अटॅक होणार आहे तो पूर्णपणे कमी होतो. आता याच्यामध्ये बागेमध्ये आपण सगळीकडे बघतोय की इथं रिकामी जागा काही दिसत नाही, सगळीकडे तण आहे, गवत आहे. आणि का बरं हे असं का ठेवलंय नेमकं? नाही, याच्यापासून असं आहे की मी गेल्या 6 वर्षापासून ह्या जमिनीची कुठल्याही प्रकारची मशागत केलेली नाही. आणि जे पण काय जे तण आहे हे पूर्ण ब्रश कटरच्या साहाय्यानं हे जागेवरतीच त्याचं कंपोस्टिंग केलं जातं. अच्छा, म्हणजे 6 वर्षापासून याच्यामध्ये नांगर अजिबात घातलेलं नाही, म्हणजे कुठलीच मशागत केलेली नाहीये. तर तुम्हाला ही मेथड कशी कळाली? नेमकं ही मेथडचा वापर करावा असं तुम्हाला काय वाटलं? नाही, कारण मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलं होतं की SRT जे तंत्रज्ञान आहे त्याच्यातून शेतकऱ्याचा 100% फायदा होतो, म्हणजे होतोच. म्हणूनच मी हा निश्चय केला, साहेबांना ते बोलून दाखवलं की साहेब आपण एक विनामशागत शेती जर केली तर आपला जो विनाकारण होणारा जो खर्च आहे मशागतीचा तो पण वाचतोय. हा एक प्लस पॉइंटच आहे ना. शेवटी आपला जर खर्च वाचतो म्हणजे आपण ते फायद्यात जीव लागतो. अगदी बरोबर. त्यामुळं मग एकदा 1 वर्ष ट्राय केलं, त्याच्यातून असं लक्षात आलं की आपली गळ बिलकुल नाही झालेली, मालाची क्वालिटी सुधारली. मग प्रत्येक वर्षी ते आपण फॉलो करत गेलो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता हे बघा, या ठिकाणी पूर्णपणे जर जमीन बघितली तर पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला सुपीक अशा प्रकारची जमीन या ठिकाणी दिसेल. याच्यामध्ये बघा पूर्णपणे या ठिकाणी बघा सगळं अत्यंत मोकळी जमीन आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, याच्या मागील एकच कारण आहे ते म्हणजेच झिरो टिलेज, म्हणजे यासाठी तंत्रज्ञान. बरं, काही शेतकरी झिरो टिलेज वापरत असताना तणनाशकाचा वापर करतात. तुम्ही करता का? नाही, तणनाशक आपण अजिबात कुठल्याही प्रकारचं घेत नाही. म्हणजे जमिनीचं जे आरोग्य आहे ते सुद्धा टिकवून जास्तीत जास्त शाश्वत शेती कसं करता येईल हा देखील कानमंत्र आपण श्री विकास मोरे साहेब यांच्याकडून घेऊ शकतो. हा, तर नेमकं आता ही जी बाग आहे तुमची यावर्षीची ही बाग 48,50,000ला गेली आहे. यामध्ये जी नैसर्गिक आपत्ती आता मागे जून, जुलै, ऑगस्ट मध्ये आली होती, याच्यामध्ये बऱ्याच जणांचे झाडं अक्षरशः वाळून गेले पाणी साचल्यामुळे. तुम्ही याचं कसं नियोजन केलं? नाही साहेब, आता आपल्या ह्याच बागेत आपण इथं बसलो ह्याच ठिकाणी तुम्ही आता पाठीमागचं झाड पण बघू शकता. अशा प्रकारचे जवळजवळ 7 ते 8 झाड गेलेले आहेत त्या वर्षी. थोडेफार झाडाचा गेले, कारण कंटिन्यू 1 महिना सारखं पाणी वाहत. ह्या लेवलला पाणी जर वाहतोय बघा, तर त्याला आपण काहीच करू शकत नाही. नैसर्गिक आपत्ती होती, पण तरी भगवंतानं आपल्याला कुठलंही याच्यामध्ये काहीच नुकसान नाही झालं. म्हणजे इमारतीद्वारे कष्ट करण्याचा हे फळ आहे समजा. तर अंदाजे जर आपण विचार केला तर किती नेमके एका झाडाला किती फळ असतील? 1 क्विंटल, 1.5 क्विंटल, 2 क्विंटल पर्यंत पण झाड आहेत. बघा, 1, 1.5 ते 2 क्विंटल पर्यंत एका झाडाला माल हा या ठिकाणी लागलेला आहे. आज इथे बागेची तोडणी पण चालू आहे. आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत. ओके, आता याच्यामध्ये मोसंबी बागेमध्ये तुम्ही ताण कसे देता आणि कोणता बहार घेता? नाही, आमच्याकडे शक्यतो आंब्या बहाराचंच नियोजन जास्त असतं. आणि ताण द्यायचा विषय असा आहे की आपण डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंत बागेला पाणी चालू ठेवतो, त्यानंतर पाणी बंद केलं जातं. अच्छा, जवळपास आमची पूर्ण डीप सॉइल आहे, 60 फुटापर्यंत आम्हाला मुरुम नाहीये. म्हणजे एकदम जी मुळाची वाढ आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे होते. पण काय ताण लवकर बसत नसल्यामुळे आम्हाला शेवटी नाईलाजाने 2 महिन्यापर्यंत ताण द्यावा लागतो.
जर तो नैसर्गिक ताण बसला, लोक हा. खूप स्प्रे घेतात ताणावर येण्यासाठी झाडं, पण हा. आपल्याला असं अद्यापपर्यंत एकदाही त्याचा स्प्रे घेतलेला नाही कुठलाच. अच्छा. नॅचरली ऑटोमॅटिकच झाड ताणावर पण येत आहे आणि फूट पण एकदम आता तुम्ही बघू शकता कायम अशीच फूट आहे. येस 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 बरोबर आहे. कंटिन्यू अशीच फूट आहे. अच्छा. तर अशा प्रकारे तुम्ही झाडं ताणावर देण्यासाठी जे काही बाकी काही शेतकरी असतील ते वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर करतात. हो. तुम्ही तो अतिशय टाळण्याचा प्रयत्न करताय. ओके. निश्चितच हे खूप अशी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की जो खर्च आहे रासायनिक, आता मार्केटमध्ये खूप हजारो कंपन्या उतरल्यात. हो, म्हणजे ते तुमच्यापर्यंत त्यांचे पॉकेट घेऊन पण येत असतील की नाही, नाही. हे आमचं वापरा, हे वापरा, ते आता वापरा म्हणून. विषय आहे, मला परवाच एक नागपूरचे कंपनीचे अधिकारी होते. ते सुरुवातीला इकडे संभाजीनगर विभागात पण काम केलं होतं त्यांनी, पण त्यांनी त्यांचा एक माणूस पाठवला होता. किंवा त्यांनी काल आदरणीय डॉक्टर एम बी पाटील साहेब आणि मोठे सरांनी जो व्हिडिओ बनवला होता 21 तारखेला 21 जानेवारी 2026 ला, तो त्यांनी बघितला. तिथून त्यांच्या कंपनीचा प्रतिनिधी त्यांनी घरी पाठवला. त्यांच्याकडे जा, त्यांना विचार तुम्ही काय ट्रीटमेंट घेतली होती, आमच्या कंपनीचं कुठलं हे वापरले होते प्रोडक्ट. म्हणलं मी काही कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट वापरत नाही आणि काहीच जे आहे ते माझे गुरुजी आदरणीय डॉक्टर एम बी पाटील साहेब यांनी जेवढं सांगितलं मी तेवढं 100% फॉलो करतो. आणि SRT मधून असंच बघून काही मित्रमंडळीच्या सल्ल्यानं जेवढं आपल्याला योग्य वाटतं तेवढं आपण करतो. येस येस. तर मित्रांनो, आदरणीय एम बी पाटील सर हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत फळ संशोधन केंद्राचे प्रमुख आहेत. आणि मित्रांनो, यांच्या या शेतीमधून आपल्याला असं जाणवत आहे की कोणत्याही कंपनीचे किंवा कोणत्याही जे डोसेस, अतिरिक्त डोसेस घेऊन खर्च वाढवण्यापेक्षा, जमिनीचं आरोग्य खराब करण्यापेक्षा आपल्या विद्यापीठानं जी काही शिफारस दिली आहे त्या शिफारशीमध्येच खत मात्र वापरले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. जेवढी शिफारस केलेली आहे तेवढं जर निश्चित वापरलं तर आपल्याला तुम्हाला हा फरक लगेच लक्षात येतोय समोर. येस. इतरांच्या बागेत तुम्ही बघा आणि आपल्या बागेत येऊन बघा, शिफारशीत खत मात्रा जर वापरल्या तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे हे जाणवणार नाही. बाग आता आम्ही फर्स्ट टाइम चांगलं बाग बघत आहे बा. आम्ही कधीच इतकं छान बाग बघितलं नाही. म्हणजे एवढा बेस्ट बाग तुम्ही आता नाही आम्ही आयुष्यात नाही बघितलं. इतकं मोसंब्या, इतकं मोठ्या मोसंब्या आम्ही कधीच बघितल्या. आमचे मित्र विकास मोरे साहेब यांच्या शेतावर येऊन आम्हाला खूपच आनंद झाला. आणि असे बाग पैठण शहरात आणि आमचे एक मित्र आहे हन्नू दोरके यांच्याकडेच असल्याने आम्हाला खूप आनंद झालेला आहे त्याच्यावर. ओके. नेमकं सर, इथं तुम्ही काय वाटलं यांच्या शेती पद्धतीमध्ये आणि बाकीच्या शेती पद्धतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? हे शेतामध्ये जे नियोजन केलेलं आहे, जसं पाणी जे ठिबक सिंचनाद्वारे जे नियोजन केलेलं आहे, त्याच्यानंतर शेतामध्ये हे जे गवताने जे सर्व झाकून व्यवस्थितशीर, म्हणजे परत झाडांची जी फळांची संख्या आहे हे सगळं बघून म्हणजे एक वेगळंच वाटतंय की आतापर्यंत आम्ही अशी झाडं कधी बघितलेलीच नाही. अगदीच. म्हणजे तुम्हाला एका झाडाखाली किती मोसमी पडलेल्या आढळल्या? म्हणजे एकही नाही. म्हणजे मोसंबीतला जो मुख्य प्रॉब्लेम असतो तो म्हणजे फ्रूट सकिंग मॉथ किंवा जो काही किडा असतो, त्यामुळे मोसंबीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. परंतु यांच्या श्री विकासजी मोरे साहेब यांच्या प्रयत्नामुळं या ठिकाणी या बागेमध्ये फ्रूट सकिंग मॉथचा अजिबात या ठिकाणी तुम्हाला दिसतच नाही. ओके. त्यामुळे पूर्णपणे कंट्रोल करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बघा, मोसंबीची बाग या ठिकाणी तोडलेली आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे ग्रेडिंग चालू आहे. आता ही ग्रेडिंग नेमके किती प्रकारे केली जाते आणि या ग्रेडिंगचा नेमका उद्देश काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. किती प्रकारे ग्रेडिंग करता तुम्ही? ग्रेडिंग 4 प्रकार की होती है, 1, 2, 3, 4 और 5 नंबर की ग्रेडिंग बनती है. 5 नंबर की ग्रेडिंग बनके और ये पैकिंग होके 20 किलो में जाती है. अच्छा. ग्रेडिंग करने का उद्देश्य क्या है? ग्रेडिंग तुम क्या करता? ग्रेडिंग इसलिए करते हैं कि उसको हर 1 नंबर को अलग भाव मिलता है, 2 नंबर को अलग भाव मिलता है, भाव अच्छा मिलता है इसको ग्रेडिंग करने से. तर ज्यावेळेस ही बाग तुम्ही या बागेचा सौदा केला त्यावेळेस एकूण किती रुपये मध्ये या बागेचा सौदा केला तुम्ही? 48-50. म्हणजे 48-50. 48-50. 48,50,000 सौदा केला. 48,50,000 रुपयामध्ये एकूण किती झाड आहेत? हे 1200 झाडे. तर मित्रांनो, 1200 झाडांचा सौदा 48,50,000 रुपयामध्ये केलेला आहे. आता या ठिकाणी बघा, ही जी ग्रेडिंग होत आहे, आता हे ग्रेडिंग केलेला जो माल आहे, नेमके हा माल कुठे कुठे ट्रान्सपोर्ट होतो ते आपण यांच्याकडून जाणून घेऊयात. ये सांगली, कोल्हापुर और निपानी के लिए जाता है माल. ओके. सांगली, कोल्हापूर आणि निपानी. नेमकं आता हे डायरेक्ट तुम्ही इथं ट्रक भरताय, डायरेक्ट ट्रक तुम्ही डायरेक्ट ट्रान्सफर करताय? डायरेक्ट ट्रांसफर होती.
आता या ठिकाणी हा जो बाग आहे यांचा बाग तुम्ही किती दिवसापासून म्हणजे किती वर्षापासून घेताय? जसं बाग लागलं तेव्हापासून आम्ही बाग हे घेतो.